नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता AWS वरती, तर त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट आहे की सिलेबस काय असणार आहे। बघा त्यांनी 3 याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे। एक सिलेबस तुम्ही इथे बघू शकता, हा PRT साठीचा सिलेबस आहे। इथे तुम्हाला TGT चा दिलेला आहे आणि इथे तुम्हाला PGT चा सिलेबस दिलेला आहे। एक एक करून आपण तिन्ही सिलेबस बघूया। बघा तुमची जी एग्जाम असणार आहे ही 200 मार्कांची एग्जाम असणार आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहे 1/4। त्याच्यानंतर तुम्हाला जो वेळ असेल तो 3 तास तुम्हाला त्या ठिकाणी वेळ असणार आहे आणि जी एग्जाम असेल ती ऑनलाइन असणार आहे। त्याला त्यांनी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता जेव्हा आपण बघा फॉर प्रायमरी टीचरचा विचार करतो सिलेबसचा, तर 3 सेक्शन मध्ये आहे बघा, सेक्शन A, सेक्शन B आणि सेक्शन C। आता तुम्ही सेक्शन C बघाल तर याला अकॅडमिक प्रोपेन्सी असं नाव दिलेलं आहे आणि याला सगळ्यात जास्त 85% इतकं वेटेज असणार आहे आणि याच्यामधनं बघा 170 प्रश्न 31 पासून 200 पर्यंत तुम्हाला विचारले जाणार आहे। आता मग या अकॅडमिक प्रोपेन्सी मध्ये काय काय आहे, सायन्स NCERT चे जे पुस्तकं आहेत 1ली ते 5वी आणि 6वी ते 10वी, बघा 1ली ते 4थी NCERT सायन्स बुक वरती 20 प्रश्न आणि 6वी ते 10वी याच्यावरती 20 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे। त्याच्यानंतर सोशल स्टडीज वरती सुद्धा तुम्हाला 1ली ते 4थी पुस्तकावरती 20 प्रश्न आणि 6वी ते 10वी पुस्तकावरती तुम्हाला 20 प्रश्न येणार आहे। मॅथमॅटिक्सचे सुद्धा तुम्हाला 20 प्रश्न येणार आहे, 1ली ते 4थी वरती 20 प्रश्न आणि 6वी ते 10वी वरती 20 प्रश्न। त्याच्यानंतर इंग्लिश NCERT बुक्स बघा 1ली ते 4थी वरती 10 प्रश्न आणि 6वी ते 10वी वरती 10 प्रश्न येणार आहे आणि हिंदी वरती सुद्धा तुम्हाला 10 प्रश्न येणार आहे 1ली ते 4थी मधनं आणि 6वी ते 10वी मधनं। म्हणजे 85% जे काही वेटेज आहे ते बघा याला जातं अकॅडमिक प्रोफिशियन्सी। त्याच्यानंतर सेक्शन B मध्ये तुम्हाला पेडागॉगी, करिक्युलम अँड एज्युकेशन पॉलिसी मॅटर्स याच्यावरती तुम्हाला बघा 10% वेटेज दिलेले आहे। याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील 11 पासून 30 पर्यंत आणि प्रश्न कशावरती असतील तर पेडागॉगी ऑफ फाउंडेशनल अँड प्रिपरेटरी स्टेज, त्याच्यानंतर चाइल्ड सायकोलॉजी, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, NCF 2005, लेटेस्ट NCF बियॉन्ड 2005 याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी 20 प्रश्न बघायला भेटतील। त्याच्यानंतर 10 प्रश्न जे आहे ते बघा GK जनरल नॉलेज करंट अफेअर्स वरती असणार आहे बघा, नॅशनल लेवलचं करंट अफेअर, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल जे इव्हेंट्स घडत आहेत इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये भारताशी संबंधित आणि ग्लोबल लेवल याच्यावरती तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत। हे आपण बघितलं PRTचं प्रायमरी टीचरचं सिलेबस। त्याच्यानंतर आपण बघूया TGTचं फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर साठीचं सिलेबस। इथे सुद्धा जे सेक्शन C आहे अकॅडमिक प्रोपेन्सी, याला बघा 85% वेटेज आहे, 170 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे बघा। बेसिक सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला हवं 6वी ते 10वी NCERT बुकचं, त्याच्यानंतर मॉडरेट सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला पाहिजे 6वी ते 10वी NCERT बुक आणि हायर सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला 9वी 10वी NCERT टॉपिक विथ डिफिकल्टी 11th-12th स्टँडर्ड आणि प्रोपेन्सी लेवल ऑफ सब्जेक्ट नॉलेज बेस्ड ऑन 9th-10th NCERT टॉपिक्स विथ अ डिफिकल्टी लेवल ऑफ ग्रॅज्युएशन। तर हे तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यानंतर सेक्शन B ला त्यांनी 10% वेटेज दिले, 20 प्रश्न विचारतील पेडागॉगी, करिक्युलम, एज्युकेशन पॉलिसी आणि मॅटर्स वरती। याच्यामध्ये बघा पेडागॉगी ऑफ मिडल अँड सेकंडरी स्टेज, त्याच्यानंतर चाइल्ड सायकोलॉजी, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, RTE NAP 2020, NCF 2005, लेटेस्ट NCF बियॉन्ड 2005, म्हणजे मागच्या सारखंच आहे, हा सिलेबस जवळजवळ सारखाच आहे। त्याच्यानंतर जे पहिलं सेक्शन आहे इथे तुम्हाला 10 प्रश्न विचारतील, 5% वेटेज आहे, नॅशनल लेवलचे करंट अफेअर, इंटरनॅशनल इव्हेंट इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आणि ग्लोबल लेवल याच्यावरती तुम्हाला 10 प्रश्न असतील। त्याच्यानंतर जेव्हा आपण PGTचा विचार करतो फॉर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स, त्या ठिकाणी बघा परत अकॅडमिक प्रोपेन्सी सेक्शन C याला 85% वेटेज, 170 प्रश्न विचारले जातील। बेसिक सब्जेक्ट नॉलेज पाहिजे तुम्हाला NCERT बुक्सचं बघा 9वी ते 12वी स्टँडर्डचे, मॉडरेट सब्जेक्ट नॉलेज पाहिजे 11वी आणि 12वी NCERT बुक्सचं आणि हायर सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला पाहिजे 11वी 12वी NCERT टॉपिक्सचं ग्रॅज्युएशन लेवलचं, डिफिकल्टी लेवल ही ग्रॅज्युएशनची असेल एक्झाम मध्ये। त्याच्यानंतर प्रोफिशियंट लेवल ऑफ सब्जेक्ट नॉलेज बेस्ड ऑन 11वी 12वी स्टँडर्ड NCERT टॉपिक, इथे सुद्धा 11वी 12वी चे जे काही NCERT बुक्स आहेत त्याचं नॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची डिफिकल्टी लेवल एक्झाम मध्ये असेल।
त्याच्यानंतर बघा जे सेक्शन बी आहे ते आधी सारखंच आहे, पेडागॉगी करिक्युलम एज्युकेशन पॉलिसी मागच्या सारखंच आहे, 20 प्रश्न याच्यावरती असतील। त्याच्यानंतर जे 10 प्रश्न असणार आहेत ते परत बेसिक जनरल नॉलेज आणि करंट अफेअर वरतीच असणार आहे, मागच्या सारखंच ते आहे। अशा प्रकारे हा सिलेबस आपण या ठिकाणी बघितला। तुम्ही जर याची PDF डाउनलोड केली तर तुम्हाला अजून तुमचे जे काही डाउट्स असतील ते त्या ठिकाणी क्लिअर होतील। धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर।